नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार. आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचे तपशीलवार परीक्षण करू शकता. आम्ही तुमच्याशी कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू. एन्फेस एनर्जी इंक टिकर ENPH. हे पुनरावलोकन 01 जुलै 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एन्फेस एनर्जी इंक उपवर्गातील आहे. एनर्जी इक्विपमेंट 28 संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत. अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर 10 पैकी 3 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.1 गुण. जर तुम्ही त्याकडे अगदी व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर एकूणच आमच्या शेअर बाजारामध्ये संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण असल्याचे आपण पाहू. 3 च्या स्कोअर विरुद्ध एन्फेस एनर्जी इंक. कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून एन्फेस एनर्जी इंक आणि उपश्रेणी कंपन्या. गेल्या 12 महिन्यांतील साठा आपण पाहू. एन्फेस एनर्जी इंक वजा बदल दर्शविला 61.5%. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात 15.1%. कंपनीचे बाजार भांडवल एन्फेस एनर्जी इंक $5.2 अब्ज इतकी आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $179 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे 0.8 अब्ज आहे. आणि उपश्रेणीचे भांडवल $29 अब्ज आहे. बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर एन्फेस एनर्जी इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 2.912% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 2.759% आहे. उपश्रेणीमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. विश्लेषणाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम 0.216 अब्ज इतकी आहे. बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या 152% आहेत. कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम वाईट वजा 1 पॉइंट. कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण 35.1 आहे. उपवर्गातील सरासरी 49.5 आहे. उपश्रेणी संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $148 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई $406 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 3.7 आहे. उपवर्ग 4 साठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,420 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $2,330 दशलक्ष असा तात्पुरता अंदाज आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. सीमांतता 10.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 8.2% आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा हिस्सा 2.037% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 43% कमी आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $1,871,000 आहे. उपश्रेणीसाठी ते $1,308,000 आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम $53.4,000 आहे. उपश्रेणी सरासरी 4,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण $512,000 आहे. उपश्रेणीमध्ये $324,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपश्रेणी सरासरी 4% तुलनेत विक्रीसाठी शेअर्स 19.1% आहेत. सूचक 14 कंपनीसाठी 46% पातळी दाखवते. एन्फेस एनर्जी इंक. उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 68% आहे. कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे $39.64 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $51.21 आहे. चला ऑर्डर टेबल बघूया. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ रेटिंग प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित एन्फेस एनर्जी इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. ऑर्डर उघडू नका कारण व्हिडिओ पुनरावलोकन आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. गुरु मार्केट्स.